माणूस हा केवळ कठपुतली आणि निसर्ग त्याच्यासाठी काही ना काही अगोदरच ठरवत असतो असे म्हटलं जातं. फक्त देवाची सूचना समजून घ्यावी लागत असते. अनेक वेळा आपल्याला हे समजत नाही आणि नंतर जेव्हा नशिबात घडते तेव्हा आपल्याला समजते की ते आपल्या अगोदरच नशिबात होतं. असेच काही शेजारील देशामध्ये घडलेले आहे, जिथे देवाने एका जोडप्याला अशा प्रकारे एकत्र आणलं आहे की त्यांनी अखेर एकमेकांना ओळखलं आहे. असं म्हणतात, देव स्वर्गात जोड्या बनवतो, असे तुम्ही ऐकलं असेलच. ग्वांगडोंग प्रांतात राहणाऱ्या एका जोडप्यासाठी हे म्हणणं मात्र अगदी खरं ठरलेलं आहे. देवानं त्यांना बनवलं आहे हे त्यांना 20 वर्षानंतर समजलं आहे. ही कथा खूप मनोरंजक अशी आहे आणि प्रेमावर आणि नशिबावर तुमचा विश्वास अधिक दृढ करणारा असा आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात शाळेच्या नाटकात केलं होतं लग्न आणि आता 20 वर्षाने खऱ्या आयुष्यात झालेले आहेत ते विवाहबद्ध. असा चमत्कारिक प्रसंग सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, झेंग आणि त्याची पत्नी आता औपचारिकपणे विवाहित झालेली आहेत. पण त्यांचे लग्न 5 वर्षाचे असताना शाळेतील एका नाटकात झालं होतं. 20 वर्षापूर्वी KGमध्ये शिकत असताना त्याने एका नाटकात नवरा बायकोची भूमिका साकारली होती. मात्र तिथून निघाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या शाळेमध्ये प्रवेश केला आणि त्यांची भेटच झाली नाही. 2022मध्ये जुन्या मित्रांनी शाळेतील हा व्हिडिओ पाहून झेंगची आई म्हणाली की या नाटकात तुझी बायकोची भूमिका करणारी मुलगी होती, तिला शोध आणि तिच्याशी लग्न कर. हे विनोदाने मलाशी ती बोलली गेली. पण झेंगने आपल्या जुन्या शिक्षकाच्या मदतीने त्या मुलीबद्दलची माहिती काढली. जसे ते एकमेकांना भेटले, दोघांनाही नाटक आठवले. लवकरच त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी थेट लग्नच केलं. आता त्यांच्या बालपणीचे आणि खऱ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहे, जे सुमारे 8 कोटी लोकांनी पाहिले असून यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत. काही युजर्सनी म्हटलेले आहे, यालाच म्हणतात नशीब. असा हा नीतीचा चमत्कार, ज्यामध्ये शाळेमध्ये नाटकात केलेलं लग्न मात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये 20 वर्षानंतर दोघेही एकमेकासोबत विवाहबद्ध झालेले आहेत. तर ही घटना पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.